पासूनी कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी, दिदल्या वाचुनी फलप्राप्ती कैसी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, इच्छा वेते जवळी हरीचे चरण, इच्छा वेते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्मकोटी हरी कैसा, एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, भूतारे जरान पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची नमो, सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची ही विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, मस्तक हे पाया, कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा, कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी, दिदल्या वाचुनी फलप्राप्ती कैसी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. प्रसूत प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील या 16व्या अभंगातून जीवाला त्या हरीची प्राप्ती का होत नाही, जीवाला त्या परमार्थिक सत्तेची अनुभूती का येत नाही, एका दृष्टीनं पाहिलं तर जीवाच्या ठिकाणी त्या हरीची प्राप्ती करून घेण्याची संभावना असताना सुद्धा, त्या भगवत सत्तेची प्राप्ती करून घेण्याची क्षमता जीवाच्या ठिकाणी असताना सुद्धा जीवाला त्या हरीच्या स्वरूपाची प्राप्ती का होत नाही, त्याची कारण मीमांसा नाथ महाराज या अभंगातून करतात. किंबहुना जीव आणि हरी यांच्यामध्ये कोणता प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंधांचा विचार नाथ महाराज या अभंगातून करतात. आपलं आयुष्य परमार्थ करण्यामध्ये निघून जातं. काय करत नाही वारकरी नात्यानं आपण, पंढरीची वारी करतो, कथा कीर्तन प्रवचन ही सेवा फार मोठी सेवा आहे. हे सर्व काही आपण करत असतो आणि सर्व करण्याचा उद्देश, आपण जे काही करतो त्याला जर साधन म्हटलं तर साधनेचा उद्देश साध्याची प्राप्ती हा साधनेचा काय आहे, उद्देश आहे. आणि ते साध्यच प्राप्त होत नसेल तर मग कुठेतरी संतांनी सांगितलेली जी वचनं आहेत, संतांची जी अभंग आहेत, संतांची जी प्रासादिक वाणी आहे, त्या प्रासादिक वाणीचा गांभीर्यानं कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. एव्हाना आला तसा, नाहीतर आमचा परमार्थ गतानुगतिकता पूर्वीपासून चालत आलेला आहे तसा पुढं चालवायचा, इतका तो मर्यादित राहील. किंबहुना मी नेहमी सांगतो, तुमचा आमचा परमार्थ लोणच्यासारखा होऊ नये. ताट भरलेलं असतं, पंचपक्वानाचं ताट असतं,
खरं लोणचं कुठंतरी कडेला लावलेलं असतं, कधीतरी तोंडाला लावायसाठी काय असतं, लोणचं असतं. आणि वारकरी असून सुद्धा, वारकरी होण्याचं पूर्व पुण्य तुमच्या आमच्या पाठीशी असून सुद्धा जर परमार्थ आपण लोणच्यासारखा केला तर तो कदाचित, म्हटलं जातं ना, नको विद्या वैस आयुष्य फारसे, नाही मज पिशे मुक्तीचीही, रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण, ह्याची कृपादान मागत असे, मुक्ती मोक्ष राहू दे बाजूला, किमान त्या परमेश्वराचं नाम तरी मरताना मुखात यावं, एवढं जरी वारकऱ्यानं कमवलं तरी काय झालं, पुष्कळ झालं. म्हणून जे काही साधन आपण करतो ते साधन करत असताना सुद्धा त्या हरीच्या स्वरूपाची प्रतीती, ती परमार्थिक सत्तेची प्रतीती तुम्हाला काय येत नाही, कोणता प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंधांचा विचार नाथ महाराज या अभंगामध्ये करतात. या अभंगाचा विचार केला तर नाथ महाराज एकच प्रतिबंध सांगतात, तो प्रतिबंध म्हणजे कल्पना. कल्पने वाचुनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. कल्पना हा प्रतिबंध आहे. नाथ महाराजांनी कल्पना हा शब्द व्यवहारातला वापरला, बोलीभाषेतला वापरला. नाथ महाराजांच्या हरिपाठाचं वैशिष्ट्य असं आहे की हरिपाठातले एक 2-4 अभंग सोडले तर बहुतांश अभंग हरिपाठातले कसे आहेत, बोली भाषेमध्ये आहेत. भाषेचे 2 प्रकार पडतात, एक बोली भाषा आणि दुसरी प्रमाण भाषा. माऊलींच्या हरिपाठाची भाषा पाहिली तर ती प्रमाण भाषा आहे. आपण काय म्हणतो त्याला, पारिभाषिक, शास्त्रीय पारिभाषिक शब्दानं युक्त असणारा हरिपाठ म्हणजे माऊलींचा हरिपाठ. तिथं प्रमाण भाषा माऊलींनी वापरलेली आहे. तू नाथ महाराजांच्या हरिपाठाचा विचार केला तर नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी बोली भाषेतील शब्द वापरलेले पाहायला मिळतात. हरीची प्राप्ती जीवाला का होत नाही, नाथ महाराज सांगतात कल्पना. वास्तविक कल्पना हा बोली भाषेतील शब्द आहे. हा बोली भाषेतील शब्द जरी असला तरी त्या कल्पना या शब्दामध्ये फार मोठा आशय नाथ महाराजांनी ओतलेला आहे. का जीवाला हरीच्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही, नाथ महाराज सरळ सांगतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. जीव ज्या अनेकविध कल्पना करतो, 1 की 2 जीव अनेकविध कल्पना करतो, त्या कल्पनांचे बंध तयार होतात आणि आपणच केलेल्या कल्पनाच्या बंधामध्ये जीव अडकून पडतो. परिणाम काय होतो, तेने पडे गोवा नेने हरी. नेने हरी याचा अर्थ त्या हरीचं ज्ञान आपल्याला होत नाही. तेने पडे गोवा. गोवा या शब्दाचा अर्थ काय, तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये गोवा शब्द येतो, तुमचा तुम्ही केला गोवा. गोवा या शब्दाचा अर्थ अडचण असा होतो. गोवा या शब्दाचा अर्थ गुंता असा होतो. गोवा या शब्दाचा अर्थ प्रतिबंध असा होतो. आणि आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये सांगायचं तर गोवा या शब्दाचा अर्थ प्रॉब्लेम असा होतो. म्हणजे आपल्याला कळल अशा भाषेमध्ये तुमचा तुम्ही तेने पडे गोवा नेने हरी. गोवा म्हणजे एक अडचण निर्माण झाली, एक प्रॉब्लेम निर्माण झाला, एक प्रतिबंध निर्माण झाला, एक गुंता निर्माण झाला की ज्या गुंत्यामुळं, ज्या प्रतिबंधामुळं जीव हरीच्या स्वरूपाला जाणत नाही. कोणता गुंता झाला, कशामुळे गुंता झाला, कशामुळे प्रतिबंध निर्माण झाला, तर कल्पनेमुळं. नाथ महाराज सांगतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. जीव जी कल्पना करतो आणि अशा अनेक कल्पनांचा जो ठेवा तयार होतो जीवाच्या ठिकाणी, तो कल्पनांचा ठेवा जीवाला हरीच्या स्वरूपाची प्राप्ती होऊ देत नाही. ठेवा या शब्दाचा अर्थ काय होतो, साधे साधे शब्द वापरलेत, खरं आशय भरपूर ओतलेला नाथ महाराजांनी. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, कल्पनांचा ठेवा जो जीवाच्या ठिकाणी आहे, त्यामुळं जीवाला हरीच्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही, त्या भगवत स्वरूपाची अनुभूती जीवाला येत नाही. मग ठेवा या शब्दाचा अर्थ काय होतो, साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही बँकेमध्ये काय ठेवतो, ठेव ठेवतो. ती ठेव लगेच कळते. खरं नाथ महाराजांनी ठेवा हा शब्द कुठल्या अर्थाने वापरलाय ते कळत नाही. बँकेमध्ये आपण ठेव ठेवतो, त्याला आणखीन एका भाषेमध्ये आपण काय म्हणतो, डिपॉझिट म्हणतो. आणखीन एका भाषेमध्ये आपण त्याला पुंजी म्हणतो. आपल्याला बँकेमध्ये ठेव ठेवाविषयी का वाटते हो? बँकेमध्ये आपण जे ठेव ठेवतो, समजा एखाद्या व्यक्तीनं बँकेमध्ये 10 लाख 15 लाख ठेव ठेवलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे.
मनुष्य बँकेमध्ये ठेव का ठेवतो? तर बँकेमध्ये जी पुंजी असते, बँकेमध्ये आपण जी ठेव ठेवतो, त्या ठेवीच्या अथवा त्या पुंजीच्या अथवा त्या गुंतवणुकीच्या आधारे मला माझ्या ती गुंतवणूक काय ठरते? माझ्या जीवनाचा आधार ठरते. मी बँकेमध्ये ठेव ठेवतो, त्या ठेवीच्या आधारे माझं काय होतं? उपजीविकेचं ते काय ठरते? साधन ठरते. म्हणून ज्याची बँकेमध्ये ठेव आहे तो कधी घाबरत नाही. का? ठेव आहे. म्हणजे आपण बँकेमध्ये ठेव ठेवतो, तो जीवनाचा आधार म्हणून, जीवनाची उपजीविका चालावी यासाठी आपण काय करतो? बँकेमध्ये ठेव ठेवतो आणि त्या ठेवीच्या आधारे आपण आपली उपजीविका चालत असतो, आपण आपलं जीवन जगत असतो. अगदी त्याच नायानं जीवानं काय केलेलं आहे? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. जीवानं अनेक प्रकारच्या कल्पना केल्या आणि जीवानं केलेल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांचा ठेवा कुठल्या बँकेमध्ये साठवून ठेवला जीवानं? तर बुद्धी नावाच्या बँकेमध्ये तो ठेवा सुरक्षित केला. अनेकविध जीवानं कल्पना केल्या आणि जीवानं केलेल्या कल्पना बुद्धी नामक बँकेमध्ये त्यानं काय करून ठेवल्या? जतन करून ठेवल्या. आता जीवाची अडचण अशी आहे की जीवानं ज्या ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या कल्पनांच्या अनुषंगानच मनुष्य आपलं काय करतो? जीवन जगतो. थोडंसं मानसशास्त्रीय दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर जीवानं ज्या ज्या कल्पना केलेल्या त्या कल्पनेच्या बाहेरचं जीवन तो कधीही जगत नाही. आपण ज्या कल्पना करतो त्या कल्पना नुरूपच आपण आपलं जीवन जगत असतो. नाथ महाराज सांगतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. अनेक कल्पना जीवानं केल्या आणि त्या कल्पनांचा ठेवा, त्या कल्पनांची ठेव, त्या कल्पनांची पुंजी, त्या कल्पनांची डिपॉझिट जी जीवाच्या ठिकाणी तयार झालेली आहे, त्या कल्पनांच्या ठेवीच्या आधारे आता मनुष्य आपलं जीवन जगतो आहे. जीवानं ज्या कल्पना केल्या त्या कल्पना घेऊनच जीवाला त्याला जीवनविषयक दृष्टी प्राप्त होते. आपली जी जगण्याची दृष्टी आहे ते जगण्याची दृष्टी आता कुणामुळे मला प्राप्त झालेली आहे? आपण ज्या कल्पना करतो त्या कल्पनेतूनच आपल्याला जीवनविषयक दृष्टी प्राप्त होते. का? इतका कल्पनांचा प्रभाव आपल्या ठिकाणी असतो की आपण केलेल्या कल्पने व्यतिरिक्त आपण अन्य जीवनाची किंवा वेगळ्या दृष्टीची कधीही कल्पना सुद्धा करत नाही. म्हणजे आपण ज्या कल्पना करतो त्या कल्पनेच्या आधारानच आपण आपलं जीवन जगत असतो. जीवाच्या ठिकाणी जीवानं केलेल्या कल्पना इतक्या दृढ का होतात? इतक्या प्रबळ का होतात? त्याचं कारण माऊली सांगतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जया संगे जीव दशा वस्तू. माऊली सांगतात, एरवी वाया मन हे नाव, मनाला उगीच मन असं म्हटलं. खरं वस्तुता मन काय आहे? कल्पनाची सावेव. मन हे वास्तविक साकार कल्पना आहे. मन हे वास्तविक मूर्तिमंत कल्पना आहे. तुमच्या आमच्या ठिकाणी नित्य कल्पना करणारं कोण असेल तर ते तुमचं आमचं मन आहे. मन अनेकविध कल्पना करतं, त्याच्या कल्पनेला तोड नाही. कल्पनांची अनेक रूप असतात. त्याचं असं झालंय, माझं असं झालं तर त्याला आपण मराठीमध्ये संशय म्हणतो. खरं ही मनाने केलेली काय आहे? कल्पनाच आहे. कल्पनेची अनेक रूप असतात आणि मन आपलं नेहमी कल्पना करत असतं आणि मनानं ज्या नित्य कल्पना केलेल्या असतात त्या कल्पनांचे बंध इतके तयार होतात की जीवानं जी कल्पना केली, मनानं जी कल्पना केली त्या कल्पनेच्या बंधामध्ये राहूनच, त्या कल्पनांच्या बंधनामध्ये राहूनच मनुष्य आपलं जीवन जगत असतो. कल्पनेच्या बाहेरचं त्याला जीवन जगता येत नाही. धाडसच होत नाही, साहसच होत नाही. संसार खरा ही कल्पना केली. संत सांगतात, वाहुवा संसार, कल्पना सुटली काय आपली? वाहुवा संसार देवापायी घडतं का हो? का संसाराची कल्पना इतकी प्रबळ आहे, इतकी प्रबळ आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं समर्पण करा, तरी आम्हाला ते घडत नाही. आपण आपल्या कल्पनेच्या बाहेरचं जीवन कधी जगत नाही. मग आपल्या ठिकाणी ह्या कल्पना इतक्या प्रबळ का होतात की ज्या कल्पना आम्हाला बांधून ठेवतात, ज्या कल्पना तुमच्या आमच्या जीवनावर इतक्या हवी झालेल्या असतात, तुम्ही आम्ही केलेल्या कल्पना इतक्या खोलवर आपल्यामध्ये रुजून बसतात. ह्या कल्पना आपल्या ठिकाणी का प्रबळ होतात? कधी आपण विचार करत नाही.
तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात, मनुष्य अथवा जीव जी जी कल्पना करेल ती कल्पना जीवाच्या ठिकाणी इतकी रुतून बसते की कल्पना हेच त्याचं जीवन आणि जीवन हीच त्याची कल्पना आहे. अन्य कुठल्या गोष्टीचा तो विचार सुद्धा करत नाही. त्यानं जी केलेली कल्पना आहे त्या कल्पनेनुरूपच त्यानं आपली जीवनदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते. मग जीवाच्या ठिकाणी कल्पना इतक्या दृढ का होतात त्याची कारण मीमांसा करताना तुकाराम महाराज सांगतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जीवानं केलेल्या कल्पना जीवाच्या ठिकाणी इतक्या खोलवर का रुजतात, आपल्या जीवनामध्ये आपणच निर्माण केलेल्या कल्पना इतक्या प्रबळ का होतात, त्याची कारण मीमांसा करताना तुकाराम महाराज सांगतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची, हात पाव दिशे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची. आपल्या शरीराला काय आहेत, हात आहे, पाय आहे, कान आहे, डोळा आहे, सगळी इंद्रिय आहेत. शरीरामध्ये आपण काय पाहतो, भेद पाहतो. तर तुकाराम महाराज सांगतात, शरीरामध्ये जरी भेद पाहत असला तर शरीरामध्ये सत्ता कुणाची आहे, जीवाची आहे. हा भेद अकारण आहे. तसं चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची. तुमचं आमचं चित्त नेहमी चिंतन करतं, तुमचं आमचं मन नेहमी संकल्प विकल्प करतं, तुमचं आमची बुद्धी चिंतन निश्चय करते, तुमचा आमचा अहंकार नेहमी अहम अहम करत असतो. हे अंतकरणाचं कार्य जरी दिसत असलं तरी अंतकरणावर प्रभाव कुणाचा आहे, कल्पनेचा आहे. म्हणून आपण जी कल्पना करू त्या कल्पनेचं चिंतन कोण करतं, चित्त करतं. आपण जी कल्पना करू ती कल्पना उराशी धरूनच अहंकार अहम 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 असं म्हणतो. किंबहुना आपण केलेल्या ज्या कल्पना असतात त्या कल्पना अहंकाराला काय करतात, दृढ करतात, बळकट करतात. म्हणजे आपल्या मानवी जीवनावर अंतःकरणावर त्या कल्पनांचा इतका प्रभाव आहे की आपण केलेल्या कल्पनेचं चिंतन घडतं, आपण केलेल्या कल्पनेनुरूप संकल्प घडतो आणि आपण केलेल्या कल्पनाचा निश्चय सुद्धा कुठं होतो, बुद्धीच्या ठिकाणी होतो. इतका कल्पनांचा प्रभाव मानवी जीवनावर आहे. आणि या कल्पनेतून तुम्हा आम्हाला सुटता येत नाही. कल्पनेचे बंध फार प्रबळ आहेत म्हणतात नाथ महाराज, तेने पडे गोवा. आणि या कल्पनांच्या बंधामध्ये आम्ही अडकल्यामुळं तेने पडे गोवा, गुंता निर्माण झाला, प्रॉब्लेम निर्माण झाला. तुम्ही आणि जीव आणि ईश्वर, जीव आणि परमात्मा यामध्ये काय निर्माण झाला, प्रतिबंध निर्माण झाला. तेने नेने हरी. या कल्पनेच्या गुंत्यातून आम्ही जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत जीवाला त्या हरीच्या स्वरूपाचं ज्ञान होणं शक्य नाही. मनुष्य जन्माला येताना दोन मुख्य कल्पना घेऊन येतो. अनेक जन्मानं संस्कारित झालेल्या दोन कल्पना घेऊन मनुष्य जन्माला येतो. त्यातली पहिली कल्पना म्हणजे मी शरीर आहे, मी जीव आहे, मी देह आहे. ही देहबुद्धीतून निर्माण झालेली कल्पना. आता सुद्धा आपल्याला काय वाटतं, हे शरीर मी आहे, किंवा जास्त शहाणा असला तर जीव मी आहे असं फार तर म्हणेल. जन्माला येतानाच अनेक जन्माचे संस्कार असलेली ही कल्पना आपल्यामध्ये आली, मी जीव आहे, मी शरीर आहे. आणि दुसरी एक कल्पना मनुष्य जन्माला येताना घेऊन येतो, हे मी असेल तर समोर दिसणार काय आहे, जग आहे. माझ्या अवतीभोवती असणार काय आहे, जग आहे. ह्या दोन कल्पना, मीच्या स्वच्या संबंधानं केलेली कल्पना आणि जगताच्या संबंधानं केलेली कल्पना, ह्या दोन कल्पना घेऊनच मनुष्य जन्माला येतो. खरं ह्या कल्पना कधीही सुटत नाहीत. ह्या कल्पनेतून कधीही मुक्त होत नाही. कल्पनाच्या बंधातून आपल्याला कधी मुक्त होता येत नाही. मी जीव आहे, मी शरीर आहे, ही कल्पना इतकी दृढ आहे. तुम्ही म्हणाल हे शरीर म्हणजे मी अथवा जीव म्हणजे मी, ही काय कल्पना झाली. दिसणारं ढळढळीत जगत आहे, हे जगताला जगत मानलं, देहाला मी म्हटलं, ह्यात कल्पनेचा प्रश्न कुठं येतो. आम्हाला असं वाटतं हे मी आहे, ही वस्तुस्थिती असं आम्हाला वाटतं. समोर दिसणारं जगत आहे, ही वस्तुस्थिती असं आम्हाला वाटतं. आम्हाला ही कल्पना अजिबात वाटत, संतांना ही कल्पना वाटते, आम्हाला ही कल्पना वाटत नाही. तू कोण आहेस, मी जीव आहे, ही कल्पना झाली काय हो, ही वस्तुस्थिती झाली. कशी, कुणाच्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं. समोर दिसणारं जगत आहे, याला कल्पना म्हणता येईल काय, आम्हाला ती कल्पना वाटत नाही.
मी देह आहे अथवा मी जीव आहे ही कल्पना आहे असं आम्हाला वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे असं आम्हाला वाटतं. समोर दिसणारं सभोवताली असणारं जग आहे असं वाटतं. कारण आमचा अनुभव आहे की आमच्या इंद्रियांनी आमच्या वृत्तीनं या जगाला जग म्हणून प्रमाणित केलेलं आहे. या जगाला खोटं कसं म्हणता येईल, या जगाला कल्पना कसं म्हणता येईल. म्हणजे आम्हाला आमचा अहंभावही सत्य वाटतो आणि हे जग सुद्धा काय वाटतं, सत्य वाटतं. आम्हाला ह्या कल्पना वाटत नाहीत. का संतांच्या दृष्टीनं मी जीव आहे म्हणणं, मी शरीर आहे म्हणणं ही संतांच्या दृष्टीनं कल्पना आहे, अथवा समोर दिसणारं जगत आहे ही संतांच्या दृष्टीनं कल्पना आहे. आमच्या दृष्टीनं आम्हाला कल्पना वाटत नाही. मग कल्पना या शब्दाचा अर्थ काय होतो, आम्हाला ही कल्पना वाटत नाही. आम्हाला वाटतं ही वस्तुस्थिती आहे, मी आहे तर आहे. हे कल्पनेचा काय संबंध आहे. मग कल्पना शब्दाचा अर्थ काय होतो, कल्पना शब्दाची उत्पत्ती काय होते, कल्पना शब्दाचा अर्थ काय होतो, कल्पना शब्दाची व्याख्या काय होते. शास्त्र सांगतं कल्पना म्हणजे काय. वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावामध्ये कुणाचा जन्म होतो, कल्पनेचा जन्म होतो. वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावामध्ये कल्पना जन्माला येते. आम्हाला आमचं वस्तुनिष्ठ ज्ञान आहे का, कारण शास्त्राने व्याख्या केली कल्पनेचा जन्म कुठं होतो, वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावामध्ये कल्पनेचा जन्म होतो. अशी कल्पनेची व्याख्या शास्त्राने केली असेल तर ज्या देहाला मी म्हणतो अथवा ज्या जीवभावाला मी म्हणतो ती वस्तुस्थिती आहे का हो, ते वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला आपल्या मीच आहे काय. मी कोण हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, म्हणजे मला माझंच वस्तुनिष्ठ ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वच्या संबंधाने केलेली ती काय आहे, कल्पनाच आहे. काय असतं, अवस्था त्रयांचा विचार शास्त्रामध्ये केलेला आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता तुम्ही आम्ही सर्वजण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत, जागृतीमध्ये आहोत. आणि जागृतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी मी 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 असं स्फुरण होत आहे. त्यानंतर अवस्थांतर होतं. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही झोपी जाल त्यावेळी स्वप्न पडेल, स्वप्नातले तुम्ही वेगळेच असता आणि गाढ झोपेमध्ये सुषुप्तीतले तुम्ही वेगळेच असता. शास्त्राने त्याला 3 नावं दिलेली आहेत. जागृतीतला मी त्याला विश्व असं म्हटलं, स्वप्नातला मी त्याला तेजस असं म्हटलं आणि सुषुप्तीतला मी त्याला प्राज्ञा असं म्हटलं. जे 24 तासात आमच्या 3 अवस्था होतात. मग जागृतीमधला मी खरा, स्वप्नातला मी खरा की सुषुप्तीतला गाढ झोपेतला मी खरा, आम्हाला ज्ञान आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आपण मीच्या संबंधाने केलेली ही काय आहे, कल्पना आहे. आणि कल्पनेची व्याख्या शास्त्र सांगतं वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावामध्ये कल्पनेचा जन्म होतो. आपल्याला आपल्या स्वरूपाचं वस्तुनिष्ठ ज्ञान नाही. खरोखर मी कोण आहे याचं आम्हाला ज्ञान नसेल तर मीच्या संबंधानं केलेली काय आहे, कल्पनाच आहे. तुकाराम महाराज सांगतात मी कोण आहे ओळखणं फार अवघड आहे म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराज सांगतात मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता. मी कोण आहे पाहणं अवघड आहे म्हणतात तुकाराम महाराज. नाही होत उल्लंघन, आपण ज्या कल्पना केलेल्या त्या कल्पनांचं उल्लंघन होत नाही आणि खरोखर मी कोण आहे याचं ज्ञान होणं हे फार अवघड आहे म्हणतात. संतांनी सांगावं मी हे ऐसे काय जाती, मी 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 असं जे रात्रभर आपल्यामध्ये चालू असतं, हा मी खरा कोण आहे. मी हे ऐसे काय जाती पाहता किती अवघड, हे पाहायला गेलो तर फार अवघड आहे म्हणतात तुकाराम महाराज. नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे. याला आपल्याला आपल्या स्वरूपाचं वस्तुनिष्ठ ज्ञान नसल्यामुळं त्या ज्ञानाच्या अभावामध्ये आपण आपल्या संबंधानं मित्वाच्या ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या वास्तविक कल्पनाच आहेत, ती वस्तुस्थिती नाही. जन्माला येताना मित्वाची एक विशिष्ट कल्पना आपण घेऊन जन्माला आलो. जसं मित्वाच्या संबंधानं आपण कल्पना केल्या तसं जगताच्या संबंधानं सुद्धा आपण काय केल्या, कल्पनाच केलेल्या आहेत. ह्या जगताचं वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला आहे काय. आम्हाला इतकंच कळतं डोंगर, दर्या, नाले, वाहणारं पाणी, पूर, झाडं, विड याला आपण काय म्हणतो, जग म्हणतो. जगताचं वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्या ठिकाणी नसल्यामुळं वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावातून जगताच्या संबंधानं सुद्धा जीवानं काय केलेत, कल्पनाच केलेत. ह्या जगाला उत्पत्ती आहे, ह्या जगाला स्थितिशीलता आहे, ह्या जगाचा नाश सुद्धा आहे. हे जगाच्या ठिकाणी होणारं अवस्थांतर जे आहे याचा अर्थ जग विकारी आहे,
जग बदलणार आहे, जग परिवर्तनशील आहे, याचा अर्थ सरळ असा होतो की जग हे सापेक्ष आहे. आणि जग जर सापेक्ष असेल तर सापेक्ष असणारं जग कुणाशी सापेक्ष आहे आपल्याला माहित आहे. कोहम कथमिदम जातम कोहा कर्तास्य विद्यते. कोहम मी कोण आहे, वस्तुनिष्ठ ज्ञान नाही, आपण कल्पना केली मी जीव आहे, मी शरीर आहे. कथमिदम जातम हे जगत काय आहे आम्हाला माहित नाही, आम्ही काय केली मग कल्पना केली. कोहम कथमिदम जातम ह्या जगाचा कर्ता कोण आहे, कोहम करतास कोहा कर्तास्य विद्यते ह्या जगाचा कर्ता कोण आहे आम्हाला माहित नाही. उपादानम किमस्ती ह्या जगाचं उपादान कारण काय आहे आम्हाला माहित नाही. जगाचं इतकं अज्ञान असताना सुद्धा, जगाच्या संबंधानं वस्तुनिष्ठ ज्ञानाचा अभाव असताना सुद्धा आम्ही जगाला जग म्हणून काय करतो, प्रमाणित करतो. म्हणून तुम्ही आम्ही जगाच्या संबंधानं केलेली काय ही कल्पनाच आहे. जगाचं वस्तुनिष्ठ ज्ञान अजून तुम्हाला झालेलं नाही. मग एकदा या देहाला सत्य मानलं आणि एकदा या जगाला सत्य मानलं की मग कल्पना आपल्या ठिकाणी इतक्या निर्माण होतात की वारुळातनं मुंग्या कमी निघत असतील. वारुळातल्या मुंग्या बाहेर सतत पडत असतात, त्या एक वेळ संपतील. तर जीव अथवा आपलं मन ज्या कल्पना करतं त्या कधीही संपत नाहीत. आणि आपण ह्या केलेल्या कल्पना आपल्याला इतक्या बांधून ठेवतात, इतक्या बांधून ठेवतात, इतकं बद्ध करतात की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या कल्पनेचे बंध तुटत नाहीत. मग एकदा स्वतःला शरीराला सत्य मानलं, जगाला सत्य मानलं की मग ह्या जगामध्ये अनेक विविध विषय आहेत, त्या विषयांच्या मध्ये सुख आहे असं वाटतं. ही सुद्धा जीवाने केलेली काय आहे कल्पनाच आहे. ह्या भोगामध्ये सुख आहे असं वाटतं, भोगामध्ये आनंद आहे असं वाटतं, ही जीवाने केलेली कल्पना आहे. मग विषय भोगणारा जीव विषयामध्ये आनंद आहे ही कल्पना केली, आणि विषय भोगताना भोगता मी आहे ही सुद्धा काय आहे. म्हणजे जगाचं ज्ञान मला होतं वृत्तीच्या संबंधानं, त्यामुळे मी कोण ठरतो, ज्ञाता ठरतो. ज्ञातृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व, कर्तृत्व हे सगळं आपोआप निर्माण होते. या सगळ्या काय आहेत कल्पना. जीव स्वतःला ज्ञाता समजतो, भोक्ता समजतो, कर्ता समजतो, विषयातच सुख आहे असं वाटतं. एवढ्या कल्पना आपल्या ठिकाणी चिकटल्या की आपला संसार काय होतो एकदम बळकट होतो. मग संसाराच्या बाहेरचा आपल्याला विचार करावासा लागत नाही. बायका पोरातच सुख आहे, विषयातच सुख आहे, हे मी, हे माझं, हे सगळं आपोआप ह्या कल्पनांचा गराड आपल्या अवतीभोवती निर्माण होतो. आणि या कल्पनेच्या बद्धतेमध्ये राहूनच तुम्ही आम्ही जीवन जगत असतो. परिणाम काय होतो, ह्या कल्पना ज्यावेळी आपल्यावर हवी होतात परिणाम काय होतो तुकाराम महाराज सांगतात. विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करील कीव. टाचा घासूनच काय व्हावं लागतं, मरावं लागतं. आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह. इतकं दुर्लभ मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा, इतकं बहुमूल्य मानवी शरीर प्राप्त होऊन सुद्धा नुपजे नारायणी भाव. कारण काय, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. अनेक कल्पना जीवानं केल्या, या कल्पनांचा ठेवा आपल्या ठिकाणी निर्माण झाला. परिणाम काय झाला, तेने पडे गोवा. गुंता निर्माण झाला, प्रॉब्लेम निर्माण झाला. आता त्या देवाची भेट होणं शक्य नाही. का, कल्पनेच्या बंधामध्ये तुम्ही आम्ही अडकून पडलेली माणसं आहोत. कल्पनेचे बंध तर आहेत, या बंधामध्ये राहूनच तुम्ही आम्ही कल्पित जीवन जगतो आहोत. आणि अपेक्षा कशाची करतो, हरीच्या प्राप्तीची. मग खरोखरच जीवाला त्या हरीच्या स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल, त्या परमार्थिक सत्तेची प्राप्ती व्हायची असेल तर नाथ महाराज उपाय सांगतात. जीवाला त्या हरीच्या स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल, परमार्थिक सत्तेला जाणायचं असेल, त्या भगवत स्वरूपाची अनुभूती घ्यायची असेल तर मग काय करा. नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अशा कल्पनेच्या बंधामध्ये गुंत्यामध्ये अडकलेल्या जीवाकडे पाहतात आणि त्या जीवाला जर भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल तर नाथ महाराज सांगतात. दिदल्या वाचुनी फलप्राप्ती कैशी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. त्या भगवत सत्तेला, त्या हरीला काहीतरी दिल्याशिवाय त्या हरीची प्राप्ती होणं शक्य नाही.
मग काय द्यावं त्या भगवंताला, काय द्यावं त्या हरीला? भगवद्गीता सांगते आपल्याला, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारतः तत्प्रसादात् परा शांतिस्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी. काय द्यायचं? तया अहम वाचा चित्त अंग, याचा अर्थ आपला जीव भाव परमेश्वराच्या पायी काय करावं लागेल? समर्पित करावं लागेल. जीव दशेचा बाध झाल्याशिवाय भगवत स्वरूपाची प्राप्ती नाही, स्वरूपाची अनुभूती येत नाही. नाथ महाराज म्हणतात खरे, दिदिल्या वाचुनी फलप्राप्ती कैशी. फलप्राप्ती म्हणजे त्या हरीच्या स्वरूपाची प्राप्ती व्हायची असेल, त्या भगवत स्वरूपाला जाणायचं असेल, मोक्ष मुक्ती हे जर फल असेल, हरीची प्राप्ती हे जर फल असेल, तर ते दिल्याशिवाय त्या फलाची प्राप्ती होणार नाही. मग काय द्यावं? तया अहम वाचा चित्तांग देऊनिया शरणरी. मान्य. खरं समर्पण परमेश्वराच्या पायी अनन्य समर्पण घडणं कधीही शक्य नाही. अनन्य शरणांगता हा विषयच वेगळा आहे. वारकरी जरी असलो, लाख परमार्थकर जरी असलो, तरी संतांना अपेक्षित असणार समर्पण अजून तुमच्या आमच्या द्वारे घडत नाही. एक उदाहरण देतो. लहान मुलाला टेबलावर उभं करा. अगदी नुकतंच उभा राहायला शिकलेलं मूल त्याला टेबलावर, उंच टेबलावर उभं करा आणि त्याच्या आईला दूरवर उभा राहायला सांगा, म्हणजे दूरवर अंतरानं. त्या आईनं फक्त असं केलं की ते लहान मुलगं टेबलावर उभारलेलं असतं, त्याला ती चिंता करत नाही. आईनं फक्त बाह्या पसरला की ते काय करतं? झोकून देतं. आई किती अंतरावर आहे, ती मला पकडेल की नाही याची ती चिंता करत सरळ झोकून देत. का? आई मला पकडणार, आई मला तारणार. त्या लहान मुलग्याच्या ठिकाणी जो निरागस भाव आहे, त्या निरागस भावातून आई प्रती असणार समर्पण जे लहान मुलामध्ये दिसतं, तसं तुम्ही आम्ही वारकरी खऱ्या अर्थाने ज्या दिवशी भोळ होऊ, न पालटे एक भक्त भोळाची भाविक, त्या लहान मुलासारखी निरागसता ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्या दिवशी त्या पांडुरंगाच्या पायी संतांना अपेक्षित असणारं समर्पण सहज घडेल. कारण आम्ही लहान व्हायला तयार नाही. तुकाराम महाराजांनी म्हणायचं, लहानपण देगा, कारण आम्ही लहान व्हायला तयार नाही. समर्पण घडणं फार अवघड आहे. का समर्पण घडत नाही? त्या परमेश्वराप्रती आपल्या अंतःकरणामध्ये जे निरपेक्ष प्रेम भाव निर्माण व्हायला पाहिजे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर, कारण भक्तीची व्याख्याच करताना नारद महर्षी ब्रह्मसूत्रामध्ये सांगतात, सात्वम अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती कशी आहे? परम प्रेम स्वरूप आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम त्या परमात्म्याप्रती कसं निर्माण व्हायला पाहिजे? अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. अनिर्वचनीय प्रेम, ते निरपेक्ष भाव परमात्म्याप्रती जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याद्वारे समर्पण घडणं शक्य नाही. समर्पण घडणं अवघड आहे. नाथ महाराज म्हणतात, दिदिल्या वाचुनी फलप्राप्ती कैशी. मग का फलप्राप्ती होत नाही? त्याचं लगोलग उत्तर देतात, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. तुम्ही केलेल्या कल्पनांचं व्यर्थत्व जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुम्ही केलेल्या कल्पना निष्फळ आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुम्ही केलेल्या कल्पना नित्य आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत समर्पण घडणं शक्य नाही. मग समर्पण घडतं कधी? इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत, निष्फळ आहेत. ह्या कल्पनेतून कोणत्याही फलाची प्राप्ती होणं शक्य नाही हे ज्यावेळी जीवाला कळतं, त्यावेळी मग परमार्थाला पूरक असणारा तो प्रेम भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. एरवी होणार नाही की जोपर्यंत कल्पनेच्या बंधामध्ये आपण काय आहोत? बद्ध आहोत. मग आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत हे आम्हाला का कळत नाही? आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर कळावं, कळत नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत आपण ज्या कल्पनेमध्ये बद्ध आहोत त्या कल्पना निष्फळ आहेत, त्या कल्पना व्यर्थ आहेत हे कधीही आयुष्याच्या कुठल्याच वळणावर आपल्याला कळत नाही. तो विवेकच तुमच्या आमच्या ठिकाणी जागृत होत नाही. का? त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये देतात माऊली. देवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशो काही. अध्यात्म ज्ञानाची ओळखच नसेल, शास्त्र संतांच्या वचनाची आणि तुमची ओळखच नसेल, संतांच्या वचनावर तुमची श्रद्धाच नसेल, शास्त्रावर तुमची श्रद्धाच नसेल, तर तुम्हाला अध्यात्म ज्ञानाची ओळख कशी होणार हो?
आणि जोपर्यंत अध्यात्मक ज्ञानाची ओळख होत नाही, जोपर्यंत संतांच्या वाङ्मयाची ओळख होत नाही, संत वचनावर जोपर्यंत तुमची आमची श्रद्धा बसत नाही, तोपर्यंत परमार्थाला पूरक असणारा विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी जागृत होत नाही. आणि हा विवेक जोपर्यंत जागृत होत नाही, तोपर्यंत आपण केलेल्या कल्पना मिथ्या आहेत, व्यर्थ आहेत, हे सुद्धा आम्हाला कळत नाही. मग आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत, आपण केलेल्या कल्पना निष्फल आहेत, हे जर कळवून घ्यायचं असेल आणि या कल्पनांच्या बंधातून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? संतांनी त्या परमेश्वराचं जे स्वरूप सांगितलेलं आहे, शास्त्रानं त्या परमात्म्याचं जे स्वरूप सांगितलेलं आहे, त्या स्वरूपाचा परिचय किमान शब्दज्ञानाच्या माध्यमातून झाला पाहिजे, किमान परोक्ष ज्ञानाच्या माध्यमातून ती भगवत सत्ता कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे किमान शब्दज्ञानातून, किमान अप्रोक्ष ज्ञानातून तरी जीवाला कळावं. दृढ अप्रोक्ष ज्ञान राहू दे बाजूला, किमान शब्दज्ञान आणि परोक्ष ज्ञानातून तरी कळावं की ज्या भगवंताची मला प्राप्ती करून घ्यायचं आहे त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. अप्रोक्ष ज्ञान नंतरच, जोपर्यंत शब्दज्ञानातून परोक्ष ज्ञानातून त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे ते जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, तोपर्यंत आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत, निष्फल आहेत, हे सुद्धा आम्हाला कळणं शक्य नाही. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे? अगदी तुकाराम महाराजांचा दाखला देतो. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदांचे जे मूळ तुका म्हणे. हरीच्या स्वरूपाचं ज्ञान का होत नाही एवढं सांगतो. त्या परमेश्वराचं स्वरूप सांगताना तुकाराम महाराज सांगतात, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे. त्या हरीच्या सत्तेनं, भगवत सत्तेनं सर्व काही व्याप्त आहे आणि सर्व काही व्यापून सुद्धा ते सर्वाहून काय आहे? निर्लेप आहे, निराळ आहे. हे भगवत स्वरूप झालं. त्याच परमात्म्याचं वर्णन करताना जो 15वा अभंग झाला असेल, तो परमात्मा कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. सत याचा अर्थ ज्याचा कधी अभाव होत नाही, जो कोणत्याही अभावाचा प्रतियोगी नाही, तो कोण आहे? परमात्मा आहे. त्याला सत असं म्हटलं. तो चित आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे तो काय आहे? आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप झालं. आणि तोच परमात्मा अस्ति भाती प्रियत्वानं सगळ्या चराचरामध्ये व्याप्त आहे. अर्जुना मी नसे ऐसा कौन ठावासे, अर्जुना मी नाही असं ठिकाण तरी आहे का? हे आत बाहेरी मिया कोंदले, जग निखिल माझीची ओतले. अरे जगाच्या आत बाहेर माझीच व्याप्ती आहे. अनु माझी राम, रेणू माझी राम, तृण काष्टी राम वर्तत असे. बाहेर भित्री रामचराचरी विश्वी विश्वाकार वर्तत असे. अणूमध्ये त्याची व्याप्ती आहे, रेणूमध्ये त्याची व्याप्ती आहे, तृणामध्ये त्याची व्याप्ती आहे, काष्ठामध्ये त्याची व्याप्ती आहे. विश्वाच्या आत बाहेर अस्तिभाती प्रियत्वान तो परमात्माच काय आहे? व्याप्त आहे. नव्हे उपनिषदीय तत्वज्ञानाचा जर विचार केला तर उपनिषद सांगतं, तमेव भातम अनुभूती सर्वम यस्य भाषा सर्वमिदम विभाती. आहे हे सगळं आत्मप्रकाशानं प्रकाशित झालेलं आहे. आहे हे सगळं ब्रह्मप्रकाशानं प्रकाशित झालेलं आहे. आणि त्या मुंडक उपनिषदातल्या ह्या श्रुतीचा अनुवाद करताना अमृतानुभवामध्ये माऊली सांगतात, विभाती यस्य भाषा सर्वमिदमः ऐसा. श्रुती काय वायसा ढेकूर देती. उपनिषदाने सांगितलं, श्रुतीनं सांगितलं की आहे हे सगळं चराचर त्या परमात्म्याच्या प्रकाशानं व्याप्त आहे. अविकृत ब्रह्मतत्वाचा, अविकृत आत्मतत्वाचा स्वाभाविक विस्तार म्हणजे हे काय आहे? जगत आहे. श्रुतीनं सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, संतांनी सांगितलं, हरीचं स्वरूप सर्वत्र व्याप्त आहे, तो चराचरामध्ये व्याप्त आहे. मग हरीचं सर्व काही नटलं असेल. तुकाराम महाराज सांगतात, विष्णुमय जग किंवा विठ्ठल हे जग देखीले. ही संतांची भाषा पाहिली, संतांची वचनं पाहिली तर आम्हाला कुठल्याही अंगाने हे विष्णुमय वाटत नाही. कुठल्याही अंगानं सर्वम खलिदम ब्रह्म आम्हाला वाटत, हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे. कुठल्याही अंगानं आम्हाला पटायला तयार नाही. असं का होतं? त्याची कारण मीमांसा करतो. असं का होतं? स्वरूप असताना, आत्मस्वरूप असताना, विष्णुमय असताना आम्हाला जगत जगत म्हणून प्रतीतीला येतं. आपण आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. असं का होतं? कसं असतं? याचं कारण जर शोधायचं झालं तर मागच्या अभंगातून हा अभंग प्रस्तुत झालेला आहे. म्हणून याचं कारण मागच्या अभंगामध्ये सापडतं. हे सगळं विष्णुमय असताना सुद्धा, ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा
मला माझी जीव म्हणून प्रतीती येते आणि जगाची जग म्हणून प्रतीती येते, हा भेद का निर्माण होतो याचे कारणमीमांसा करताना नाथ महाराज सांगतात, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, तो परमात्मा सर्वत्र निरपेक्षत्वानं व्याप्त असताना सुद्धा त्या भगवत सत्तेची अनुभूती आपल्याला का होत नाही, त्या जीवाला त्या भगवत स्वरूपाची प्राप्ती का होत नाही याची कारणमीमांसा करताना नाथ महाराज सांगतात, कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. दोन उपाधींचं वर्णन केलं, एक माया उपाधी आणि दुसरे अविद्या उपाधी. आणि या उपाधीमुळं, अविद्या नामक उपाधीमुळं जीवाला हरीच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. आणि या दोन उपाधींचा विचार करायचा म्हटला, थोडासा 5 मिनिटाचा विस्तार करतो, जास्त करत नाही. तर आपल्याला मग पंचदशी नामक जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या अनुषंगानं थोडंसं बोलतो. दोन उपाधींचं वर्णन आहे, एक माया उपाधी आणि दुसरी अविद्या उपाधी. पंचदशीमध्ये असं वर्णन येतं की जी मूळ प्रकृती आहे ती कशी आहे, त्रिगुणात्मक आहे, सत्व रज आणि तम. किंबहुना ह्या त्रिगुणाची साम्यावस्था म्हणजेच अव्यक्त सूक्ष्म असणारी आणि व्यापक असणारी ती प्रकृती, ही तिन्ही गुणांची काय आहे, साम्यावस्था, त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि या प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम. ह्या सत्वाचा विचार करायला गेलं तर प्रकृतीच्या सत्वगुणामध्ये, प्रकृतीचा सत्वगुण जर तमोगुण रहित असेल, रजोगुण रहित असेल, जरासा ऐका 5 मिनिट. तुम्ही मी काय सांगले ते मी विसरून जायला नको, तसं विसरणार नाही. खरं कसं असते, शास्त्रीय पारिभाषिक शब्द इकडचा तिकडे जरी झाला तरी अर्थ फार मोठा बदलतो. प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम, सत्वगुणाचा विचार केला तर प्रकृतीचा सत्वगुण की जो सत्वगुण रजोगुण विरहित आहे, तमोगुण विरहित आहे, असा शुद्ध प्रकृतीचा सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, ज्या सत्वगुणामध्ये तमोगुण नाही आणि रजोगुणही नाही, शुद्ध सत्वगुण. हा सत्वगुण काय आहे, त्या सत्वगुणाला शुद्ध सत्व प्रधान असं म्हटलं जातं. थोडंसं मधलाने गॅप ठेवतो, शुद्ध सत्व प्रधान. आणि प्रकृतीचा तोच सत्वगुण जर तमोगुणानं कुलुषित झाला अथवा रजोगुणानं कुलुषित झाला तर तो आता तो शुद्ध राहत नाही, शुद्ध सत्वगुण राहत नाही, तो काय झाला, मलिन झाला, अशुद्ध झाला. आणि शास्त्रामध्ये त्याला अशुद्ध सत्व प्रधान असं म्हटलंय. सत्व प्रधान 2 आहेत, एक शुद्ध सत्व प्रधान आणि दुसरं अशुद्ध सत्व प्रधान, किंवा शुद्ध सत्व प्रधान आणि मलिन सत्व प्रधान, अशी 2 शब्द लक्षात ठेवा. आता प्रकृती जी शुद्ध सत्व प्रधान आहे त्या प्रकृतीच्या शुद्ध सत्वगुणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं अथवा चैतन्य प्रतिफलित होतं अथवा चैतन्याचा आभास निर्माण होतो. त्यावेळी ते शुद्ध सत्वगुण काय बनतो, उपाधी बनतो. कुणाची, ईश्वराची. म्हणजे ईश्वराची उपाधी काय आहे, शुद्ध सत्वगुणात्मक आहे. आणि ती शुद्ध सत्वगुणात्मक असल्यामुळं ती ईश्वराच्या स्वरूपाला आवरण करत नाही. आता भगवद्गीता काय सांगते बघा, या गुणांची वैशिष्ट्य लक्षात घेतल्याशिवाय तुम्हा आम्हाला त्या भगवत स्वरूपाचं ज्ञान का होत नाही याचा निर्णय करता येत नाही. आणि प्रकृतीच्या गुणांची वैशिष्ट्य, त्यांची कार्य सांगताना भगवद्गीता सांगते, सत्वात सज्जायते ज्ञानम. सत्वगुण कसा आहे, ज्ञान प्रदान आहे. सत्वगुण कसा आहे, ज्ञान उत्पन्न करणार आहे. मग सत्वात सज्जायते ज्ञानम. आणि रजसो लोभ एवच, रजोगुण काय निर्माण करतो, लोभ निर्माण करतो. आणि तमोगुणाविषयी वाईट बोललेल्या भगवद्गीतेमध्ये तमोगुणाविषयी काय बोललं, प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानमेवच. तमोगुण जो असतो तो जीवाच्या ठिकाणी प्रमाद निर्माण करतो, मोह निर्माण करतो. आणि तोच तमोगुण जीवाच्या ठिकाणी अज्ञान सुद्धा निर्माण करतो. 3 गुणांची ही 3 कार्य सांगितली. आता शुद्ध सत्वगुण काय वैशिष्ट्य आहे त्याचं, सत्वात सज्जायते ज्ञानम. सत्वगुण हा ज्ञानवर्धक आहे, ज्ञान उत्पन्न करणार आहे सत्वगुण. आणि प्रकृतीच्या शुद्ध
सत्वगुणामध्ये ज्यावेळी चैतन्य प्रतिबिंबित होतं त्यावेळी तो सत्वगुण काय होतो, माया बनतो, अथवा त्याला मायेची उपाधी असं म्हटलं जातं, त्याला माया उपाधी असं म्हटलं जातं. आणि माया उपाधी ही ईश्वराची उपाधी झाली अथवा शिवाची उपाधी झाली. शिव आणि ईश्वर एका अर्थानं शब्द वापरलेले आहेत. आणखीन थोडासा गोंधळ आहे, तो मिटवतो आणि पुढे जातो. शास्त्रामध्ये माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान हे सगळे एका अर्थानंच वापरलं जातं. ह्यातला फरकच आपण लक्षात घेत नाही म्हणा, किंवा माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान हे बऱ्याच वेळेला एका अर्थानं आपण वापरलं जातो. परंतु उत्क्रांत तत्वज्ञान मांडणारी जी माऊली आहेत त्या अमृतानुभवामध्ये माऊलीने ह्या चारी गोष्टींमधला सूक्ष्म भेद दाखवलेला आहे. माया, प्रकृती, अविद्या आणि अज्ञान यातला सूक्ष्म भेद जर कुठं दाखवला असेल, बोळोनी माया कंजुरू अशा ओव्या जर अमृतानुभवातल्या पाहिल्या तर माऊलीने माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान यातला सूक्ष्म भेद सांगितलेला आहे. भेद कसा सांगितला माऊलीने? ह्या जगताची जननी कोण आहे? प्रकृती आहे. प्रकृती मूळची कशी आहे? अव्यक्त आहे. हीच प्रकृती नानात्वानं भेदानं या जगाची निर्मिती करते. तीच प्रकृती नानात्वानं भेदानं या जगाची निर्मिती करते, जगामध्ये वैचित्र्य निर्माण करते. या जगामध्ये वैचित्र्य निर्माण करणारी शक्ती म्हणजे मायाशक्ती. आणि या मायाशक्तीमध्ये प्रकृतीची अनुवृत्ती आहे, प्रकृतीचा अन्वय आहे. एक जोडी माऊलीने तयार केली. माया ही शक्ती आहे, जगतामध्ये ती वैचित्र्य निर्माण करते, अनेकत्व निर्माण करते, आणि या माया नामक शक्तीमध्ये प्रकृतीची अनुवृत्ती आहे. आता अविद्याकडे या. अविद्या काय करते? अविद्या भ्रम निर्माण करते. माया आणि अविद्यामध्ये फरक काय सांगितला? माया ही वैचित्र्य निर्माण करते, नानात्व निर्माण करते. नानात्व निर्माण करणारी ती माया, आणि त्यामध्ये प्रकृतीची अनुवृत्ती. खरं अविद्येचा विचार करायला गेला तर अविद्या ही भ्रम उत्पादक शक्ती आहे. अविद्या काय आहे? भ्रम उत्पादक शक्ती आहे. आणि या अविद्येमध्ये अज्ञानाची अनुवृत्ती आहे. अविद्या अकारण भ्रम निर्माण करू शकत नाही अज्ञानाची अनुवृत्ती असल्याशिवाय. मग आता ईश्वराची उपाधी काय झाली? माया. ती कशी आहे? शुद्ध सत्वात्मक आहे, म्हणून ती ईश्वराच्या स्वरूपाला आवरण करू शकत नाही. म्हणजे प्रकृतीच्या सत्व गुणापासून, शुद्ध गुणापासून आणि अशुद्ध गुणापासून माया आणि अविद्याच्या दोन उपाध्या तयार झाल्या. माया उपाधी ईश्वराची झाली. आपल्याला महत्वाची उपाधी कुठली असेल तर ती आपली उपाधी कोणती? आता सांगा, आपली कुठली उपाधी आहे? माया उपाधी ईश्वराची. आपली कुठली उपाधी आहे? अविद्या ही काय आहे? आपली उपाधी आहे. मग कल्पना, अविद्या येणे झाला जीव, आणि अविद्या ही सत्वगुणाचीच उपाधी आहे. कसा गुण आहे? मलिन सत्वगुण आहे, अशुद्ध सत्वगुण आहे. आणि प्रकृतीच्या अशुद्ध सत्वगुणापासून, मलिन सत्वगुणापासून अविद्या नामक उपाधी जीवाची निर्माण होते. ह्यामध्ये शुद्ध सत्वगुण नाही. ह्यामध्ये हा गुण कशानं कुलुषित झालेला आहे, बाधित झालेला आहे? रजोगुणानं आणि तमोगुणानं. हा मलिन सत्व प्रधान ही अविद्या उपाधी असल्यामुळं या अविद्या नामक उपाधीमध्ये स्वाभाविकपणे अज्ञानाची अनुवृत्ती आहे. आणि अविद्या उपाधीचं वैशिष्ट्य काय असेल तर शास्त्रामध्ये सांगितलं जातं की अविद्या म्हणजे भ्रम उत्पादक शक्ती. जीवाच्या ठिकाणी ती काय निर्माण करते? भ्रम निर्माण करते. ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही का? ती शुद्ध सत्वात्मक उपाधी आहे, माया उपाधी. शुद्ध सत्व गुणात्मक माया उपाधीपासून, माया उपाधी ईश्वराची उपाधी आहे, तिथं भ्रम नाही. खरं तुमची आमची उपाधी अविद्या आहे. अविद्या काय आहे? अविद्या का आहे तर ती मलिन सत्वगुणात्मक आहे. तिथं रजोगुणाचाही अंश आहे, तमोगुणाचाही अंश आहे, सत्वगुणाचाही अंश आहे. मलिन झालेली उपाधी आहे. आणि जी मलिन झालेली उपाधी असते ती भ्रम निर्माण करते. का भ्रम निर्माण करते तर स्वाभाविकपणे अविद्या ह्या उपाधीमध्ये अज्ञानाची अनुवृत्ती आहे. आणि अज्ञानाच्या अनुवृत्तीमुळे अविद्या नामक उपाधी जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचा भ्रम निर्माण करते. कारण अविद्या ही भ्रम उत्पादक शक्ती आहे. तुमची आमची उपाधी जी अविद्या आहे ती अनेक प्रकारची काय करते? भ्रम निर्माण करते. आणि त्या भ्रमालाच नाथ महाराज काय म्हणतात? कल्पनेपासून
कल्पिला जो ठेवा. हा तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झालेला भ्रम, त्या भ्रमालाच नाथ महाराज एक शब्द वापरतात, काय? कल्पना. हे भ्रम आपल्या ठिकाणी आकारण निर्माण होत नाहीत. अविद्या, अविद्येमध्ये कशाची अनुवृत्ती आहे? अज्ञानाची. म्हणजे अज्ञानामुळं, म्हणजे मग अशी सांगितलं त्या न्यायानं, वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या अभावामध्ये कल्पनेचा जन्म होतो. तसं आपली उपाधी अज्ञानजनित असल्यामुळं ह्या अज्ञानातून अथवा अविद्या उपाधी की जी भ्रम उत्पादक शक्ती आपल्यामध्ये भ्रम निर्माण करते आणि या भ्रमातून अनेकविध कल्पना जीव करतो आणि या कल्पनेच्या बंधामध्ये जीव अडकून पडतो. आणि या कल्पनेचं व्यर्थत्व जोपर्यंत कळत नाही, आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान जोपर्यंत जीवाला होत नाही, वस्तुनिष्ठ ज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे कल्पनेचे बंध निखळत नाहीत. म्हणून त्या परमेश्वराचं स्वरूप कसं आहे ते स्वरूपाचं निदान शब्दज्ञानाच्या माध्यमातून, परोक्ष ज्ञानाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं जीवाला जर स्वरूप कळलं आणि संत वचनावर आपला विश्वास बसला, शास्त्रावर विश्वास बसला, संत वाङ्मयावर, संतांच्या वचनावर आपली श्रद्धा बसली, तर आपल्या ठिकाणी विवेक जागृत होतो. आणि हळूहळू आपल्या ठिकाणी विवेक जागृत व्हायला लागला की हे कल्पनेचे बंध हळूहळू निखळायला लागतील, विरळ व्हायला लागतील. म्हणून मग ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याला पूरक असा विवेक निर्माण होईल, त्याच आणि त्याच वेळी आपण केलेल्या कल्पनेचं व्यर्थत्व तुम्हाला कळेल, आपण केलेल्या कल्पनेचं मिथ्यात्व, निष्फलत्व तुम्हाला कळेल. एरवी ते कळणं शक्य नाही. आणि ते कळावं म्हणून सांगावं लागतं की जीव वस्तुता कोण आहे, जीव का भ्रम करतो, ईश्वराचं स्वरूप नेमकं काय आहे, माया उपाधी म्हणजे काय, अविद्या उपाधी म्हणजे काय, जीव भ्रमाला बळी का पडतो, जीव कल्पनेला बळी का पडतो, त्याचा विवरण मागच्या 15व्या अभंगामध्ये झालेलं आहे. खरं जीवाच्या ठिकाणी कल्पना का निर्माण होतात त्याचं उत्तर मग कल्पना अविद्या, तेने झाला जीव. अविद्या भ्रम उत्पन्न करते आणि या भ्रमातून मग अनेकविध कल्पना जीव निर्माण करतो. आणि या कल्पनेतून बाहेर पडायचं असेल तर विवेक आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा लागतो. म्हणून कल्पनांचा बंध आपल्या ठिकाणी का निर्माण होतो त्याचं विवेचन करताना नाथ महाराज सांगतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवाने नेहरी दिदिल्या वाचुनी फलप्राप्ती कैशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. मग कल्पना म्हणजे काय एकदा कळलं, अविद्या उपाधीमुळं, अज्ञानामुळं आपल्या ठिकाणी अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात, कल्पना निर्माण होतात. हे जर कळलं, आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत, आपण केलेल्या कल्पना निष्फल आहेत, हे जर कळलं, कुठल्या तरी आयुष्याच्या वळणावर डोळे उघडलं, तर कल्पनेतून निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, कल्पनेतून निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, तिकडं न जाता काय इच्छा, कशाची इच्छा करावी, इच्छावे ते जवळी, तिसरे चरण, इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझा विठोबा. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी दिदल्या वाचुनी फलप्राप्ती कैसी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. परमेश्वराच्या पायी, हरीच्या पायी समर्पण घडल्याशिवाय त्या हरीची प्राप्ती होत नसेल तर समर्पण का घडत नाही, तर आपण केलेल्या कल्पनांचं व्यर्थत्व आपल्याला कळत नाही, आपण केलेल्या कल्पना निष्फल आहेत हे आपल्याला कळत नाही. आता मुद्द्यावर या, 10 मिनिटात थांबतो, सेवा थांबवितो. आपण केलेल्या कल्पना व्यर्थ आहेत, आपण केलेल्या कल्पना निष्फळ आहेत, कारण इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. कल्पनेचं व्यर्थत्व, कल्पनेचं निष्फलत्व जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हरीची प्राप्ती होणं शक्य नाही. आणि या आपण केलेल्या कल्पनांचं व्यर्थत्व कळावं, त्याचं निष्फलत्व कळावं, त्या मिथ्या आहेत हे कळावं, साठी नाथ महाराज समजावून सांगतात, कल्पना विद्या येणे झाला जीव, मायोपाधी शिव. रूपरेषा तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. आणि मगाशी आपण विचार केला, जगामध्ये वैचित्र्य निर्माण करणारी, जगामध्ये नानात्व निर्माण करणारी कोण आहे हो? 10 मिनिटं झाली सांगून, कोण आहे? माया. मग जग म्हणून प्रतीतीला काय येतं? कुणामुळं? मायेमुळं. क्लिअर. मग जगाच्या संबंधाने मी कल्पना केली का
माया ही वैचित्र्य निर्माण करणारी शक्ती आहे. तिनं निर्माण केलेली विचित्रता आहे, तिनं निर्माण केलेलं अनेकत्व आहे, तिनं निर्माण केलेलं नानात्व आहे. ह्या भेदामुळे आम्हाला हा परमात्माच आहे असं वाटत नाही. खरं या मायेमध्ये कुणाची अनुवृत्ती आहे? माया ही उपाधी धरली तर मायेमध्ये कुणाचा अन्वय आहे? मायेचं अधिष्ठान कोण आहे? तो परमात्माच आहे. ह्याच मायेमध्ये तोच परमात्मा प्रतिफलित झालेला आहे. ह्याच माया नामक उपाधीमध्ये तोच परमात्मा प्रतिबिंबित झालेला आहे. म्हणून शास्त्र म्हणतं की हे नानात्वानं भेदानं भरलेलं जरी जग दिसत असलं तरी अस्थिभाती प्रेतवानं परमात्माच नटलेला आहे. खरं माया जी वैचित्र्य निर्माण करते त्यामुळे आम्हाला हे ब्रह्म आहे असं न वाटतं काय वाटतं? हे जग आहे असं वाटतं. आता जीवावर या. आम्हाला आपलं स्वरूपाचं वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्या ठिकाणी नाही. का नाही सांगा? 10 मिनिटापूर्वी सांगितलं. अविद्या उपाधी. अविद्या उपाधी तिला मलिन म्हटलं. प्रकृतीचा सत्वगुण आहे, खरं त्या सत्वगुणामध्ये रजोगुण आणि तमोगुण मिक्स आहे किंवा कुलषित झालेला आहे सत्वगुण, त्याला मलिन म्हटलं. आणि तो मलिन असल्यामुळं, शुद्ध नसल्यामुळं स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. ही अविद्या उपाधी. आणि ह्या अविद्या उपाधीमध्ये ते चैतन्य प्रतिबिंबित आहे. ह्या अविद्या उपाधीमध्ये ते चैतन्य प्रतिफलित आहे. म्हणून या अविद्या उपाधीला किंवा अविद्या उपाधी न युक्त असणारा जो जीव आहे त्या जीवाला सुद्धा स्वतंत्र सत्ता नाही. मायोपाधिक शिव असला की अविद्या उपाधिक जीव असला तर शिव जीव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. ईश्वरत्व असेल, माया उपाधीनं नटलेला ईश्वर असेल, शिव असेल किंवा अविद्या उपाधीनं युक्त असणारा जीव असेल, त्या हरीच्या स्वरूपाहून वेगळा नाही. खरं उपाधी अविद्या असल्यामुळं, त्या अविद्या नामक उपाधीमध्ये भ्रम निर्माण करण्याची ताकद असल्यामुळं आणि अविद्या उपाधीमध्ये अज्ञानाची अनुवृत्ती असल्यामुळं ही अविद्या उपाधी स्वरूपाला आवरण करते आणि आपल्याला सत्याचं ज्ञान होऊ देत नाही, वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला होऊ देत नाही. म्हणून तर नाथ महाराज सांगतात, न सुठे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्मकोटी हरी कैसा. ते लिंक दाखवतात नाथ महाराज, समन्वय दाखवतात. जोपर्यंत ही भ्रम उत्पादक शक्ती आपल्यामध्ये, अविद्या अनेक प्रकारचा भ्रम आपल्यामध्ये निर्माण करते, कारण अविद्येमध्ये अज्ञानाची आवृत्ती आहे. म्हणजे अज्ञानच आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण करतं. जीवाला अनेक प्रकारच्या कल्पना करायला लावणारी शक्ती म्हणजे अविद्या शक्ती म्हणा किंवा अज्ञान म्हणा. आणि आपण भ्रम करत, आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण झाल्यामुळं अनेकविध कल्पना आपण करतो. हे मी आहे, देह मी आहे, शरीर मी आहे, जीव मी आहे, हे जगत आहे. म्हणजे माया उपाधी जगताचं ज्ञान होऊ देत नाही आणि अविद्या उपाधी जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान, जे माया उपाधी जगताचं वस्तुनिष्ठ ज्ञान होऊ देत नाही आणि अविद्या उपाधी जीवाला स्वतःचं वस्तुनिष्ठ ज्ञान होऊ देत नाही. तर हे दोन्हींची सत्ता पाहिली तर शिव जीव दोन्ही हरिरूपी तरंग. अधिष्ठान एकच आहे. जीवत्वाचं अधिष्ठान जे आहे तोच ह्या विश्वाचं अधिष्ठान आहे. खरे अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही का? माया वैचित्र्य निर्माण करते, अनेकत्व निर्माण करते आणि जीवाच्या ठिकाणी भ्रम आहे. याचा मिलाप असा झाला की आम्हाला सत्याचं ज्ञान होत नाही, वस्तुनिष्ठ ज्ञान होत नाही. म्हणून जीवाच्या हातामध्ये कल्पना करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही आणि ह्या कल्पना करतच आपण आयुष्य. म्हणून आत्मा सांगतात, न सुठे कल्पना अभिमानाची गाठी. आपण कल्पना करत राहतो, मी जीव आहे, हे जगत आहे, या कल्पना सुरूच आहेत. हे माझं आहे, मी आहे, मी करता आहे, ध्याता आहे, भोगता आहे. सगळ्या कल्पना आपण आपल्यामध्ये तयार केलेल्या असतात. त्या कल्पनेच्या बंधामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. नाथ महाराज सांगतात, न सुटे कल्पना, या कल्पनाही सुटत नाहीत. अभिमानाची गट आणि आपला अहंकारही संपत नाही. आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जीव म्हणजे मी, नाहीतर शरीर म्हणजे मी असंच आयुष्यभर म्हणणार आहे. त्याला अभिमानाची गाठी म्हटले. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी. ह्या ग्रंथी लवकर सुटत नाहीत आणि या ग्रंथी जर नाही सुटल्या, ह्या गाठी जर नाही सुटल्या, ह्या कल्पनांच्या बंधामध्ये आपण जे जीवन जगतो, ह्या कल्पनांचा निराश नाही झाला, नाश नाही झाला, तर नाथ महाराज सांगतात, घेता जन्मकोटी
हरी कैसा. तुम्ही कोठ्यावधी जरी जन्म घेतले त्या हरीच्या स्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होणार नाही. कोठ्यावधी घेता जन्म कोटी हरी कैसा असं नाथ महाराज का सांगतात. तर स्वाभाविक आहे, अविद्यामुळं अज्ञानामुळं मी स्वतःला करता समजतो. आणि करता समजलं की का अविद्या नामक उपाधीमध्ये रजोगुणाचाही संबंध आहे. आणि रजोगुणाचं वैशिष्ट्य भगवद्गीता काय सांगते. रजसो लोभ एवच कर्मप्रवण. जीवाला कर्मप्रवण करणारा जर गुण कुठला असेल तर तो रजोगुण आहे. आणि अविद्या उपाधी ही सत्व रजतम या तिन्हीनं कुलषित झालेली आहे. सत्व जरी प्रधान असलं तरी ती कुलषित झालेली आहे रजोगुणानं आणि तमोगुणानं. आणि रजोगुणाचं वैशिष्ट्य म्हणजे कर्मप्रवण असणं, लोभ असणं. तुमच्या आमच्या ठिकाणी लोभ आहे आणि तुम्ही आम्ही प्रचंड कर्मप्रवण आहोत. मग तुमच्या आमच्याद्वारे कर्म घडत जातील आणि त्या कर्माचे फल भोगायला त्या कर्माचे बंध, आपण जे कर्म करतो त्या कर्मातून कर्मबंध निर्माण होतात. आणि कर्मबंध निर्माण झाले की त्या कर्मानुरूप त्या कर्माची फलं भोगण्यासाठी परत परत आम्हाला काय यावं लागेल, जन्माला यावं लागेल. जे जोपर्यंत अविद्या उपाधी आहे, जोपर्यंत स्वरूपाचं अज्ञान आहे, तोपर्यंत कर्म घडणं अनिवार्य आहे. कर्म जोपर्यंत घडत राहील कर्म बंद अनिवार्य आहे. आणि जोपर्यंत कर्म बंद आहे तोपर्यंत जन्म घेत राहणं अनिवार्य आहे. यातून सुटका नाही. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैसा. नाथ महाराज सरळ सांगतात. आणि ह्यातनं सुटायचं असेल तर नाथ महाराज सांगतात की मी सुटलो, तुम्ही सुटात वा न सुटा. तुम्ही सुटावं म्हणून हे कीर्तन, तुम्ही सुटावं म्हणून हरिपाठाची निर्मिती नाथ महाराजांनी केलेली आहे. नाथ महाराज सांगतात मी सुटलो का. मला एक वर्म सापडलं, मला एक खून सापडली. एका जनार्दनी सापडली खून कल्पना अभिमान हरी झाला. ती कोणती खून सापडली हे जर आपल्याला कळलं. आता एका जनार्दनी सापडली खून ह्या चरणावर बोलताना कोणत्या पद्धतीनं बोलत असतं. कारण मला जे महत्वाचं वाटतं ते मांडतो आणि थांबतो. कारण हरिपाठाचा जर विषय बघितला तर हरिपाठाचा प्रतिपाद्य विषय कुठला असेल तर साध्य साधन भाव हा हरिपाठाचा प्रतिपाद्य विषय आहे. हरिपाठामध्ये साधन सांगितलेलं आहे. साध्य साधन भाव हा हरिपाठाचा प्रतिपाद्य विषय आहे. मग ते माऊलींचा हरिपाठ असो अथवा नाथ महाराजांचा हरिपाठ आहे. हरिपाठ असो, माऊलींचा हरिपाठ असो अथवा नाथ महाराजांचा हरिपाठ असो, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी प्रवृत्त करतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता. हे कधी विसरायचं नाही. या दोन्ही हरिपाठामध्ये संतांनी, नाथ महाराजांनी आणि माऊलींनी जर कोणतं साधन वारकऱ्याच्या हातामध्ये दिलं असेल तर ती नाम साधना तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेली आहे. नाथ महाराज ते सांगतात एका जनार्दनी सापडली खून. मला वर्म कळलं, त्या हरीचं नाम माझ्या हाताला आलं. वर्म कळलं मला की त्या परमेश्वराच्या अखंड नामस्मरणानं, त्या परमेश्वराच्या अखंड नामचिंतनानं त्या कल्पनांचा काय होऊ शकतो, निराश होऊ शकतो. या अविद्या उपाधीचा निराश होऊ शकतो. आणि हे ज्याचं नाम आहे त्या नामीची आणि माझी भेट होऊ शकते. त्या नामीशी मी काय होऊ शकतो, अनन्य होऊ शकतो. मी भगवत स्वरूप होऊ शकतो. हे साध्य झालं. हरीची प्राप्ती हे जीवाचं साध्य झालं. साधन कोणतं सांगितलं तर हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणजे परत द्रोपद घ्यायला नको. कारण हरिपाठाचं मूळ तिथंच येतं, अन्य ठिकाणी दाखवता येत नाही. कारण हरिपाठाचा साध्य साधन भाव हाच प्रतिपाद्य विषय आहे. मग नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी सापडली खून. मला एक वर्म सापडलं, मला खून सापडली. कुठली सापडली, त्या परमेश्वराचं नाम कळलं. त्या नामानं त्या परमेश्वराची प्राप्ती होती. ही खून मला कळली, वर्म मला कळलं. परिणाम काय झाला, कल्पना अभिमान हरी झाला. वास्तविक तो सर्व काही आहे. ह्या उपाधी भेदामुळं काय वाटत होतं, तो वेगळा मी वेगळा. उपाधीचा निराश झाला तर मग अमृतानुभवामध्ये अमृतानुभवामध्ये उत्क्रांत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तस्य भाषा विभाती सर्वमिदम हायसा. अरे आहे सगळं हरिस्वरूपच आहे. आत्मप्रकाशानं सर्व काही प्रकाशित झालेलं आहे. त्याच्या स्वरूपाहून भिन्न असं काही नाही. हे अज्ञानामुळं भिन्न वाटतं. त्याशिवाय संतांनी म्हटलं नसतं विष्णुमय विठ्ठल रूप देखील, असं म्हटलं नसतं. तुमची आमची दृष्टी स्थूल आहे, संतांची दृष्टी ब्रह्मदृष्टी आहे. ब्रह्मदृष्टीला त्यांना सगळं ब्रह्मस्वरूप दिसतं.
अजून तुम्ही आम्ही प्रकृतीगत जीवन जगतो, भौतिकतेच्या पायावर उभं राहून तुम्ही आम्ही जीवन जगतो, अजून तुम्ही आम्ही स्थूल दृष्टी सोडलेली नाही. परंतु ही स्थूल दृष्टी जायची असेल आणि संतांना प्राप्त झाली तशी ब्रह्मदृष्टी तुम्हाला यायची असेल तर साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही. कोणतं साधन? हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज म्हटले, मी निष्ठेनं ते साधन केलं, अखंड त्या परमेश्वराचं नामचिंतन केलं, ती खून ती वर्म मला सापडलं. अखंड त्या परमेश्वराचं नामचिंतन करता करता त्या परमेश्वराप्रती माझ्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष प्रेम भाव निर्माण झाला. आणि ज्या दिवशी भक्ताच्या अंतःकरणामध्ये, वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये आपलं जे आराध्य आहे त्या आराध्याविषयी प्रेम, निरपेक्ष प्रेम भाव निर्माण होतो, त्यावेळी सगळ्या कल्पना आपोआप गळून पडायला लागतात, स्वच्छ दृष्टीला दिसायला लागते. तो निरपेक्ष भावच तुम्हाला सत्याचं दर्शन घडवेल, वस्तुनिष्ठ ज्ञान तुम्हाला घडवून देईल. हे संतांच्या बाबतीत घडलं. म्हणतो तुकाराम महाराज सांगतात, जगताकार झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. जीव काय होतो? त्या परमेश्वराचं नित्य नामस्मरण, जी साधना सांग, साधनेचा उद्देश साध्याच्या प्राप्तीसाठी आहे. आणि नामसाधना ही संत जीवनामध्ये सिद्ध झालेली साधना आहे. संतांनी सिद्ध करून दाखवलं की नामानं सुद्धा त्याच्या स्वरूपापर्यंत जाता येतं, वस्तुनिष्ठ ज्ञान होतं, सत्याचं ज्ञान होतं, त्या आत्मस्वरूपाचं हरीचं ज्ञान होऊ शकतं. ही साधना संतांनी केली आणि नामसाधना संतांनी केली आणि तीच साधना संत तुमच्या आमच्या हातामध्ये देऊ इच्छितात. म्हणून या हरिपाठाची प्रवृत्ती झालेली आहे. हरिपाठाचं एकच सांगणं आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता. ते साधन संतांनी केलं, तेच तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सापडली खून, परिणाम काय झाला? कल्पना अभिमान हरी झाला. सर्व काही तोच आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा. सर्वत्र त्याचीच प्रतीती यायला लागते. म्हणून कल्पना ही आता तोच आहे आणि अभिमानी आता तोच आहे. त्याच्याहून भिन्न असं काही राहत नाही. का? ती ब्रह्मदृष्टी संतांना आलेली असते. यावत जे जे काही अस्तित्वात आहे त्या अस्तित्वाचं अधिष्ठान तो परमात्मा आहे. आणि यावत जे जे यावत जे जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये अस्थिभाती प्रियत्वानं सुद्धा तो परमात्माच व्याप्त आहे. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभाउनी पाहे वाढ आहे. ती स्थूल दृष्टी गेली, ब्रह्मदृष्टी आली. आणि ही ब्रह्मदृष्टी येते एका नामस्मरणानं, नामसाधनेनं. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सापडली खून, ती खून मला सापडली. ती खून म्हणजे, ते वर्म म्हणजे त्या हरीचं नाम, ते मला सापडलं. परिणाम असा झाला की आता मला तो हरी साध्य झाला, त्या हरीचं दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं आणि पहावं तिकडं मला हरीचीच प्रतीती यायला लागली. मी कुठंच नाही आहे, सगळा हरीच आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा. ही अन्वयात्मक दृष्टी प्राप्त होते. आणि अन्वयात्मक दृष्टी संतांना प्राप्त झाली की मग त्याहून भिन्न असं काही राहत नाही. म्हणून मग कल्पना अभिमान हरी झाला. आणि जर व्हायचं असेल, ह्या कल्पनेचे बंध गळून पडायचे असतील, कल्पनेच्या बंधातून मुक्त व्हायचं असेल आणि सत्याला जाणायचं असेल, त्या हरीच्या स्वरूपाला जाणायचं असेल तर नाथ महाराज सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. असो झालेली सेवा. 9:15 वचन दिलं होतं, 9:15 बरोबर सेवा संपवली. झालेली सेवा आपली क्षात्रदेवता पांडुरंग परमात्म्याच्या गजाननच्या चरणी अर्पण करून आणि तुम्ही वारकऱ्यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला काय करतो? पूर्णराम देतो. ज्यांचा हरिपाठ आहे त्या नाथ महाराजांना नमन करून त्यांच्याही पायी ही सेवा वाकपुष्प त्या नाथ महाराजांच्या चरणीही समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले ते तर माझे जे उरले पायिक वन, तर निंदते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विविध तसे तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगी भूत युक्त.